डाळिंब बागेमध्ये मधमाशी नाही हा बऱ्याच शेतकऱ्यांचा सध्या प्रश्न आहे आणि मधमाशी जर बागेमध्ये नसेल तर त्या प्रमाणामध्ये पॉलिनेशन जे आहे म्हणजे जिथे मधमाशी आहे तिथे चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे बाग सेट झालेले दिसतात. आता आपल्याही या प्लॉटमध्ये जे आहे मधमाशी चांगल्या पद्धतीमध्ये आहे, चांगल्या प्रमाणात आहे. आता मधमाशी जर आपल्या प्लॉटमध्ये नसेल तर त्याला काय पर्याय आहेत, तर यासाठी जे आहे आपण एक 3 गोष्टी मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल. एक तर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी जी आहे ही शक्यतो बागामध्ये फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये नको. दुसरं जे आहे, तुम्ही मधमाशी बागेमध्ये येण्यासाठी एक फवारणी काढू शकता. त्या ठिकाणी ताक, गुळ आणि विलायची म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी 1-2 लिटर ताक, 50 ग्रॅम विलायची ती मिक्सरमधून हे करून भिजत घालून टाकू शकता. आणि त्यानंतर गूळ जो आहे हा साधारण 1 किलो अशा पद्धतीमध्ये. आणि मधमाशीसाठी जे आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधमाशीसाठी बागेच्या आजूबाजूला किंवा बागेमध्ये पाण्याचा काहीतरी सोर्स जर तुम्ही ठेवला, म्हणजे पाण्याचं काही एखादा हौद म्हणा किंवा एखाद्या टाकीमध्ये जर पाणी वगैरे ठेवलं तर मधमाशी जे आहे बागेमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. एक तर म्हणजे रासायनिक कीटकनाशक कुठलेही नको. दुसरं जे आहे ताक, गुळ, विलायचीची जी फवारणी आपण सांगितली ती. आणि तिसरं जे आहे तर मधमाशीसाठी पाण्याचा सोर्स जो आहे हा बागेमध्ये असेल तर चांगल्या पद्धतीमध्ये फायदा जो आहे हा मधमाशी बागेमध्ये येण्यासाठी आपल्या बागेमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो. तर या बागेमध्ये देखील मधमाशी चांगल्या पद्धतीमध्ये आहे आणि मधमाशी चांगल्या पद्धतीमध्ये असल्यामुळे सेटिंग देखील जे आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये या बागेत होत आहे. तर ही फवारणी घेऊन बघा, तिचे कसे रिपोर्ट येत आहेत. पाण्याची व्यवस्थित सोय करा आणि शक्यतो रासायनिक कीटकनाशकांची फवारणी जी आहे बागेमध्ये टाळा. रासायनिक सोडता तुम्ही जैविकमध्ये जे आहे आपण मागे सांगितलं तसं हंटिन ऑर्गॅनिक्सचं ऑलराऊंडर नॅनोसॉफ्ट नॅनोरिच ही फवारणी तुम्हाला चांगली फायदा देईल मधमाशी बागेत असताना. थ्रिप्स मावा कंट्रोल करण्यासाठी नीम ऑइल तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. अजून ट्रेसर म्हणून औषध जे आहे त्याचा देखील वापर जो आहे तुम्ही बागेमध्ये मधमाशी असताना त्या ठिकाणी करू शकता, की ज्याचा फायदा जो आहे तुम्हाला थ्रिप्स कंट्रोलसाठी त्या ठिकाणी मिळेल. शक्यतो हंटिन ऑर्गॅनिक्सचे जे आपण सांगितलेले फवारणी आहे ते जर घेतलं तर त्याचं तुम्हाला फ्लावरिंगलाही मदत होईल आणि थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी देखील चांगली मदत जी आहे त्या ठिकाणी होईल. धन्यवाद.